Dr. Rajendra Talk welcomes all the doctors for the webinar. The topic for the webinar is mental health issues in COVID-19 pandemic. And today's lecturer is Dr. Nilesh Napade, sir, MD Secretary. Today we have chief guest Dr. Avinash Gondwe, sir, who is the president of the Indian Medical Association, Maharashtra State, and guest of honor is Dr. Asmita Kadam Jagtap, madam. So they will be joining soon. Madam has a very important meeting with commissioner. But I request Dr. Praveen Jagtap, sir, to give the introduction of Dr. Nilesh Napade, sir, who is a today's speaker. Dr. Praveen Jagtap, sir. Sir, आवाज येतोय? I request Dr. Praveen Jagtap, sir, to give introduction of Nilesh Napade. Yes, thank you very much, sir. Good evening, everybody. Today is our guest and lecturer, Dr. Nilesh Napade, sir, who is the gold medalist in MD Psychiatric, consultant in psychiatrist, dedication specialist in Bharti Hospital since last 18 years. He written the various articles on mental health in Sakal, Times of India, and Outlook magazines. Taken various lectures on mental health for general practitioner, non-psychiatric doctors. Given radio talks on mental health. Was honorary treasurer of Pune Psychiatric Association for almost 12 years. I welcome Dr. and requesting to please continue and start your lecture. ओके, नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यांना ऐकू येतंय? मी मुद्दाम मराठीतच बोलणार आहे. स्लाइड्स मी इंग्लिश मध्ये केल्यात आणि जे काय आहे ते सगळं मी ओव्हरऑल मराठीत छान आपण बोलूया. हे अगदी वेबिनार असलं तरी अगदी तुम्हाला गती वाटल्यानंतर सगळे प्रश्न उत्तर आपण करूया. ओके, सगळ्यात प्रथम मी डॉक्टर निलेश नाफडे. मी गेली 18 वर्ष भारती हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट अँड डी अडिक्शन स्पेशलिस्ट म्हणून काम करतो. तुम्ही आम्ही सर्वच जण गेले 6 महिने ऑलमोस्ट कोविड-19 ला झुंजतोय. गेल्या काही दिवसात माझ्या लक्षात एक गोष्ट आली की मार्चच्या आसपास जेव्हा हा सगळा कोविडचं प्रकरण सुरू झालं तेव्हा बऱ्याचशा डॉक्टरांनी पहिले 2-3 महिने आपली सगळी क्लिनिक बंद ठेवली. मी पण माझं क्लिनिक त्यावेळी बंद ठेवण्याचा विचार करत होतो. पण तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत की अगदी 14 मार्च पासून आजपर्यंत मला माझं क्लिनिक बंद ठेवताच आलं नाही. कितीही मी मनात आणलं त्याला एकच कारण होतं की गेल्या 6 महिन्यामध्ये कोविड-19च्या भीतीमुळे वाढणारे पेशंटचा नंबर आणि खरोखरच हा नंबर गेल्या 5-6 महिन्यात इतक्या जोराने वाढतोय की मला अगदी मनापासून असं वाटलं की आपण याच्यात काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यामुळेच मी माझे जे जवळचे मित्र आहेत, जे नॉन सायकॅट्रिक फिजिशियन्स आहेत, सर्जन्स आहेत, काही जनरल प्रॅक्टिशनर मित्र आहेत किंवा बाकी जे नॉर्मल नॉन मेडिकल मित्र आहेत, या सर्वांना मी गेले 2-4 महिने की कोविड-19 मुळे होणारे मानसिक लक्षण ही काय असतात, ती कशी ओळखायची आणि ओळखल्यानंतर त्याला तुमच्या लेवलला काय करता येईल ह्याची माहिती मी ऑलमोस्ट सर्व लोकांना द्यायला लागलो. त्याचाच एक भाग म्हणून आज मी तुम्हाला की कोविड-19 मुळे होणारे मानसिक त्रास, ही लक्षणं ही कशी ओळखायची, ओळखल्यानंतर त्याला तुम्ही कसं सामोरं जायचं हे थोडक्यात मी सांगू इच्छितो. हे सर्व सांगण्यामध्ये एक गोष्ट मी प्रकर्षाने सांगतो की हा जो आपल्या सगळ्यांचा हा कोविड-19 मुळे होणारा मानसिक त्रासाचा रुग्णांचा नंबर कमी करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला तुम्ही लोक हे अत्यंत महत्वाचे आहात. तुमचा रोल याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्याचं साधं कारण आहे की कुठल्याही रुग्णाला जर का कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास व्हायला लागला तर तो प्रथम तुमच्याकडे येणार आहे
तुमच्या क्लिनिकला दाखवायला येणार आहे किंवा तुमच्याशी फोनवर बोलणार आहे. त्यामुळे तुम्ही फर्स्ट कॉन्टॅक्ट डॉक्टर आहात हे बिलकुल विसरू नका. त्यामुळे तुम्ही जर का हे लक्षणं लवकर ओळखली आणि त्याला मी सांगेन तसं थोडस प्रयत्न करून त्याला टॅक्टफुली सामोरं गेला तर नक्कीच आपण ह्याचा नंबर कमी करू शकतो. थोडस आपण पहिल्यांदा बघूयात की कोविड क्रायसिस काय आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की डिसेंबर 2019 मध्ये चायनाच्या वुहानमध्ये एक पेशंट हळूहळू हा कोविड-19 म्हणजे कोरोना व्हायरस डिसीज 2019 मध्ये चायनामध्ये सुरू झालेला व्हायरस पुढच्या 3-4 महिन्यात सर्व जगात हातपाय पसरतो. सर्व जगाला त्याची किंमत मोजायला लावतो. सगळीकडे अक्षरशः भीतीदायक वातावरण तयार करतो. इतकं की मार्च 2020 मध्ये शेवटी WHO ला हा एक पॅन्डेमिक आहे असं जाहीर करावं लागतं. पॅन्डेमिक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपल्या पूर्ण जगामध्ये असलेल्या सर्व कॉन्टिनेंटमध्ये दिसणारा व अफेक्ट करणारा आजार. म्हणजे तुम्हाला थोडक्यात हे कोविड क्रायसिस बद्दल तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा. थोडस आपण बघूयात की रिअलिस्टिक फॅक्ट्स आता काय आहेत. मार्च मध्ये काय परिस्थिती भारतात आणि सप्टेंबर मध्ये काय आहे. साधारणतः मार्च मध्ये जेव्हा हा पूर्ण आजार सुरू झाला तेव्हा आपल्याला हा व्हायरस नक्की काय आहे, तो कुठल्या प्रकारात येतो, तो कसा मल्टिप्लाय होतो, तो कसा एकाकडून दुसरीकडे ट्रान्सफर होतो किंवा त्याचं स्ट्रक्चर काय आहे ह्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. आता निदान आपल्याला बऱ्यापैकी शास्त्रीय माहिती याच्याबद्दल आहे की तो कुठल्या ग्रुपचा आहे, तो आता कसा मोड ऑफ ट्रान्समिशन कसं होतं, त्याच्याबद्दलचे बरेचसे लेख आता यायला लागलेले आहेत. मार्च 2020 मध्ये आपल्याला ट्रीटमेंट काय करायची हा फार मोठा प्रश्न होता. त्यावेळी एक्झॅक्ट प्रोटोकॉल्स नव्हते. आता निदान 6 महिन्यामध्ये साधारणतः बरेचशा औषधांचा वापर करून एक ठराविक प्रोटोकॉल्स डेफिनेटली तयार झालेले आहेत की बाबा माइल्ड असेल तर आपण काय करू शकतो, मॉडरेट असेल तर काय करावं लागेल. मार्च मध्ये तर आपण सगळ्यांनाच सांगतो की तुम्ही ऍडमिट व्हा, पण आता आपण बऱ्यापैकी माइल्ड मॉडरेटना ऍडमिट न करता घरच्या घरी ट्रीटमेंट करू शकतो. हा एक फार मोठा बदल मार्च पासून आतापर्यंत झालाय. मार्च मध्ये आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह इक्विपमेंट काहीच नव्हते. म्हणजे सुरुवातीला फेस मास्क अगदी 4 दिवसात सगळे संपले होते. N95 मास्क मिळतच नव्हते. त्यामुळे PPE किट्स अवेलेबल नव्हत्या. पण आता बऱ्यापैकी याची अवेलेबिलिटी आहे. बऱ्यापैकी हे सगळ्या लोकांना मिळत आहे. सिमिलरली मार्च मध्ये आपल्याकडे व्हेंटिलेटर्स नव्हते. जे काय ICU सेटअप होते तिथे थोडेफार व्हेंटिलेटर्स होते. ऑक्सिजन बेड्स कमी होत्या. क्वारंटाईन फॅसिलिटीज नव्हत्या. कोविड सेंटर नव्हते. पण आता आपल्याला बऱ्यापैकी प्रमाणात ऑक्सिजन बेड्स झालेले आहेत. तसेच आपल्याकडे बऱ्यापैकी कोविड सेंटर, आता ते जम्बो सेंटर, म्हणजे आपल्याला भरपूर इम्प्रुव्हमेंट गेल्या 6 महिन्यात आपण बघतोय. तर याच्याच बरोबर लोकांच्या दृष्टीने विचार केला तर मार्च मध्ये प्रचंड भीती लोकांच्या मनात निर्माण झाली होती. कारण हे सगळं त्यांच्यासाठी खूप नवीन होतं आणि अत्यंत निगेटिव्ह गोष्टी सर्व ऐकायला त्यांना मिळत होत्या. मग ते सोशल मीडिया असो, व्हॉट्सअप असो, न्यूज चॅनल असो, सगळ्या निगेटिव्ह गोष्टीमुळे एक प्रचंड प्रमाणात भीतीदायक वातावरण लोकांमध्ये होतं. आता निदान गेल्या 6 महिन्यानंतर लोकांची भीती थोडी कमी झालेली आहे. लोकांना गव्हर्नमेंट कडनं किंवा डॉक्टर लोकांकडनं सायंटिफिक माहिती दिली जाते. ओव्हरऑल एक जो इम्पॅक्ट सुरुवातीला होता तो आता डेफिनेटली कमी झाला. दुसरा महत्वाचा गुण व्हॅक्सिन्स. काहीही व्हॅक्सिन्स बद्दल आपल्याला मार्च मध्ये माहिती नव्हतं. आता निदान 3 व्हॅक्सिनच्या ऑलमोस्ट फेज 3 ट्रायल सध्या सुरू आहेत. त्यातली एक आमच्याच भारतीय हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी सुरू झालेली आहे. ती परत उद्यापासून सुरू होणार आहे. तो जो एक थोडासा प्रॉब्लेम आला तो आता बाजूला झालेला आहे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्वाची गोष्ट हर्ड इम्युनिटी. मार्च मध्ये हर्ड इम्युनिटीचा एज पण नव्हता. पण आता निदान मध्ये जो पुण्यामध्ये सिरो सर्वे झाला
त्याच्यात ऑलमोस्ट 51% लोकांमध्ये अँटीबॉडीज दिसल्या. म्हणजे काय की थोडक्यात बऱ्यापैकी हर्ड इम्युनिटी डेव्हलप होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. मे बी त्याला अजून 3-4 महिने लागतील किंवा वेळ लागतील. तर आपण थोडस बघूयात की ही हर्ड इम्युनिटी काय. पण हे जे सगळं आहे ना, हे तुम्ही पेशंटला सांगणं गरजेचं आहे. तर हर्ड इम्युनिटी म्हणजे काय? डेफिनेशन वाईज अगदी करायला गेलं तर हर्ड इम्युनिटी ऑकर्स इफ अ सर्टन प्रोपोर्शन ऑफ अ पॉप्युलेशन बिकम्स इम्यून टू अन इन्फेक्शन either by getting infected or through vaccination causing a resistance to the spread of disease. याला मी तुम्हाला एक अतिशय सिंपल उदाहरण देतो. क्रिकेटचं मैदान डोळ्यासमोर आणा की बॉलर बॉलिंग करतोय, बॅट्समन बॅटिंग करतोय आणि फक्त बाउंड्रीवर 4 फिल्डर आहेत आणि मध्ये कुणीच नाहीये. तर बॉलरने टाकलेला बॉल कुठलाही बॅट्समन इतक्या इझिली तो एक बाउंड्रीच्या बाहेर मारेल किंवा बाउंड्रीच्या फिल्डर पर्यंत मारेल, कारण मध्ये कुणीच नाहीये. पण आता जर का तुम्ही अजून 4 प्लेयर बाउंड्रीच्या प्लेयर आणि बॅट्समनच्या मध्ये आणून ठेवले, तर त्या बॅट्समनला हा बॉल इझिली मारता येईल का? बिलकुल नाही, कारण मध्येच तो अडवला जाईल. त्यामुळे हे जे मध्ये 4-5 जे आपण नवीन प्लेयर ऍड केले ते म्हणजे हर्ड इम्युनिटी. म्हणजेच काय की समजा की एखाद्या इन्फेक्टेड माणसाच्या बॉडीतून जर का कोरोना व्हायरसला हेल्दी माणसाकडे जायचं असेल, उडी मारायची असेल, जर का मध्ये कुणीही काही नसेल, तर त्या अतिशय सहज शक्य आहे, जे इतके दिवस होते. पण आता जसा जसा मध्ये येणाऱ्या लोकांचा नंबर वाढतोय, म्हणजेच काय की बाबा काही जणांना अँटीबॉडी तयार झालेल्या आहेत, आता व्हॅक्सिनचे ट्रायल सुरू झालेले आहेत. जेव्हा ह्या लोकांचा नंबर वाढेल तेव्हा अनहेल्दी माणसांमधून हेल्दी माणसांमध्ये या व्हायरसला जाणं हळूहळू अवघड होणार आहे. तर ह्याला आपण हर्ड इम्युनिटी असं म्हणतो. थोडस आपण बघू की तुम्हाला आम्हाला सर्वांनाच गेल्या 6 महिन्यात कोरोनाने नक्कीच काही ना काहीतरी परिणाम आपल्यावर केलेला आहे. तर साधारणतः सर्वच लोकांसाठी आपण धरून कॉमन स्ट्रेसर काय आहेत? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे लोकांमध्ये या आजाराबद्दल तयार झालेली भीती, की ह्याला मी इन्फेक्ट झालो तर काय होईल, माझे घरचे इन्फेक्ट झाले तर कसं होईल, माझे मित्र, माझे आजूबाजूचे लोक जर का इन्फेक्ट झाले तर कसे होईल, याचेच सारखे विचार मनात येणं. सगळ्यात दुसरं महत्वाचं की माझा मृत्यू झाला तर काय करायचं, माझ्या घरच्यांचा मृत्यू झाला तर पुढे काय करायचं, याचे कायम येणारे मनावरचे विचार आणि त्यामुळे तयार होणारा ताण एक प्रामुख्य कारण आहे. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की गेल्या 6 महिन्यात सर्वच लोकांना फायनान्शियल प्रॉब्लेम आलेले आहेत, जे तुम्हालाही आलेत, मलाही आलेत, बरेच जणांना आलेत. काही जणांचे हॉटेल्स बंद आहेत, काही जणांच्या नोकऱ्या गेल्यात, काही जणांचे पगार कमी झालेत. त्यामुळे या सगळ्याचा मनावर विचार होऊन त्रास हा नक्कीच लोकांना होतोय. काही जणांनी लोन्स घेतले बँकेकडनं, होम लोन असो, कार लोन असो, आणि ही लोन जेव्हा घेतली तेव्हा प्री कोविड पिरियड होता, म्हणजे पगार चांगले होते, नोकऱ्या सेफ होत्या, तर त्यावेळी ईएमआय भरणं खूप सोपं जायचं. पण आता सगळ्यांच्याच मनात एक प्रचंड भीती आहे की पुढं काय होईल, नोकरी गेली समजा, पगार कमी झालाय, तर फ्युचर पेमेंट कसं करायचं, ह्याची चिंता बरेच जणांना सतावते. थोडस अजून बघता येईल की बाबा लोक बरेच, आपण एक गोष्ट सर्वांनी गेले एस्पेशली मार्च एप्रिल मे मध्ये केली, ती म्हणजे आपण जे कधीही आयुष्यात केलं नाही ती गोष्ट आपण सगळ्यांनी केली, तास घरात राहणे. काही जणांसाठी हा प्रचंड मोठा शॉक होता, कारण बरेच जणांना असं घरी राहायची बिलकुल सवयच नव्हती. पण एक रिस्ट्रिक्टेड इन्व्हायरमेंट आल्यामुळे लोकांच्या चिडचिड सुरू झाल्या. काही जणांना ज्यांना एस्पेशली ऍडिक्शन आहे, अल्कोहोलचा असो बाकी असो, ते मिळणं बंद झालं, त्यामुळे येणारा विड्रॉल, त्यामुळे होणारी चिडचिड ही सगळीकडे दिसू लागली. ओव्हरऑल काही लोकांना गोलच राहिले नाही आयुष्यात की पुढं काय करायचं. त्यामुळे ऑब्व्हियसली सेल्फ मोटिवेशन बिलकुल नव्हतं, कॉन्फिडन्स लेवल कमी झाली. या सगळ्याचा आणि अशा अजून अनेक कारणांमुळे
प्रत्येकाच्या मनावर याचा काही ना काहीतरी परिणाम होऊन बरेचसे मानसिक आजार हे गेल्या 6 महिन्यात वाढले. आणि यामुळे काय झालं की ऑलरेडी कोविडमुळे थकलेली आपली व्यवस्था, आपले डॉक्टर मित्र, आपले हॉस्पिटल यांच्यावर अजूनच हा भर वाढत गेला. त्यामुळेच आपण सर्वांनी मिळून हा भार कमी करण्यासाठी लवकरात लवकर ही सायकॅट्रिक इलनेसेस शोधून काढणं गरजेचं आहे. तर आज मी तुम्हाला ती थोडक्यात सांगणार आहे की ते कसं ओळखावं किंवा कसं सामोरं जावं. तर सगळ्यात पहिली गोष्ट की साधारणतः कोविड-19 पॅन्डेमिकमुळे होणारे मानसिक त्रास कुठले? साधारणतः एक खूप चांगली गोष्ट किंवा खूप पॉझिटिव्ह गोष्ट याच्यामध्ये आहे की कोविड-19 त्रास होतात ते बिलकुल सिरियस स्वरूपाचे नाहीत. म्हणजे काय मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कुठलेही मानसिक आजार हे 2 वर्गात आम्ही हे करतो. एक न्यूरोटिक आणि एक सायकोटिक. न्यूरोटिक म्हणजे काय की जिथे ब्रेक इन रियालिटी नसते. म्हणजे पेशंटला आजूबाजूचं सगळं वास्तव्य ह्या सगळ्याची जाणीव असते. म्हणजेच काय की बाबा आता समजा मी तुम्हाला एक माहिती देतोय. मी त्यातला एक समजा स्पेशालिस्ट आहे. तुम्ही माझ्याकडून माहिती घ्या ही रियालिटी आहे. आता एखाद्या व्यक्तीला थोडंफार टेन्शन आहे ना, हे साहजिक आहे की बाबा मी हे कसं प्रेझेंट करू? जमेल ना मला? तर ह्याला न्यूरोटिक आजार म्हणायचं. कारण मला माहिती आहे रियालिटी काय आहे. पण हेच जर का मी आता तुमच्यासमोर एकदम डान्स वगैरे सुरू केला, तर माझी रियालिटी ब्रेक झाली, की मला आजूबाजूला काय चाललंय हे माहीत नाही. म्हणजेच डिल्युजन्स किंवा हॅल्युसिनेशन्स तयार होणं किंवा ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये चेंज होणं हे सायकोसिस मध्ये दिसतं. न्यूरोटिक आजार म्हणजे कुठले की अँक्झायटी, पॅनिक, ऑब्सेशन कंपल्शन डिसऑर्डर्स, अॅक्यूट स्ट्रेस रिएक्शन ही सगळी न्यूरोसिस मध्ये येतात आणि स्किझोफ्रेनिया, डिल्युजनल डिसऑर्डर हे सगळे सायकोसिस मध्ये येतात. त्यामुळे या कोविड-19 मुळे आतापर्यंत फक्त न्यूरोटिक आजारच दिसत आहेत. ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण ते ट्रीट करणं अतिशय सोपं आहे आणि त्याला फार काळ ट्रीटमेंट पण घ्यावी लागत नाही. तर या साधारणतः न्यूरोटिक्सची जी लक्षणं आहेत त्याचे आम्ही एक 5-6 ग्रुप केलेत. या 5-6 ग्रुप मध्येच साधारणतः ही लक्षणे तुम्हाला सापडू शकतात. तर पहिल्यांदा आपण बघू की फोबिक अँक्झायटी डिसऑर्डर. नावातच आहे की फोबिक, फोबिया म्हणजे भीती आणि अँक्झायटी म्हणजे होणारे विचारांचे, चिंतेचे आजार. तर हे कोविड-19 मुळे लोकांना सगळ्यात पहिली भीती असते की मला इन्फेक्शन झालं तर काय? मला झालं तर ते माझ्या शेजारच्याला होईल, माझ्या घरातल्या लोकांना होईल याची चिंता. भविष्याची काळजी की बाबा याच्यातून बाहेर पडू का? नाही पडलो तर कसं करायचं? आणि गंमत काय झाली की हा कोविड-19 फेब्रुवारी पर्यंत एकदम एवढं येईल असं कुणालाच अंदाज नसल्याने कुणीही याची तयारी केलेली नव्हती. ना फायनान्शियल ॲस्पेक्टची तयारी होती, ना सपोर्ट सिस्टमची तयारी होती. त्यामुळे हे चिंता आणि विचार हे खूप जास्त तीव्रतेचे झाले. सारखे लोकांना कोविड-19 बद्दलच विचार चाललाय. गेल्या 6 महिन्यात तुम्ही बघा, जिथे जाऊ तिथे फक्त कोविड-19चाच विषय असतो. त्यामुळे लोकांना ऑलरेडी एखादा थॉट परत येत जातो आणि त्याची भीती वाढत जाते. तो अस्वस्थ होतो. तो घरामध्ये पण रिलॅक्स होऊ शकत नाही. आधी जसं की बाबा एक 10 मिनिटं पडल्यावर रिलॅक्सेशन व्हायचं. लोकांना झोपा दुपारच्या गेल्यात. रिलॅक्स न होता काय करायचा हा मोठा प्रश्न पडलाय. बऱ्याच जणांना हाताला थरथर होणं, घाम येणं, घशाला कोरड पडणं, ब्रीथिंग डिफिकल्टी जे तर खूप महत्वाचं लक्षण आहे, की एखाद्याला विनाकारण मानसिकरित्याच वाटतं, की आपल्याला श्वास घेता येत नाही आणि अजून तो घाबरून जातो, की मला बहुतेक कोविड झाला की काय. त्यामुळे ही साधारणतः फोबिक अँक्झायटीची लक्षणं नक्कीच पेशंटमध्ये दिसतात. पॅनिक अटॅक्स. नावातच आहे की अटॅक हा असं एकदम अटॅक आल्यासारखं लोकांची भावना होती, की जणू काही आपल्याला हार्ट अटॅक आलाय. म्हणजे काय होतं, की सडनली खूप तीव्रतेची लक्षणं सुरू होतात. एकदम भीती वाटायला लागते, थरथर होते, घाम फुटतो. जणू काय आपण आता मरतोय की काय एवढी भीती वाटते. आणि या सगळ्याची भीती अचानक सुरू होते. पुढच्या 5-10 मिनिटात ती वाढत जाते आणि अगदी हार्ट अटॅक आला की काय असं लोकांना वाटतं. हे पण खूप कॉमन सिम्प्टम गेल्या 2-3 महिन्यात आम्ही बघितलेलं आहे. तिसरा ग्रुप आपण म्हणू की डिप्रेशन. साधारणतः सगळ्यात कॉमन आहे की लो मूड.
मी कुठल्याही पेशंटशी बोललो तर पहिल्यांदा तो सांगेल की खूप उदास वाटते. आता ही उदासपणा ही असतो की हा एक कायमस्वरूपी असतो. बरेच जणांना सकाळी संध्याकाळपेक्षा जास्त उदास वाटतं. कितीही पॉझिटिव्ह गोष्ट समोर झाली, कितीही पॉझिटिव्ह न्यूज ऐकली, तरीही हा लो मूड हा पर्सिस्टंट राहतो. काही जणांना सकाळी खूप तीव्रतेने ह्याचं जाणीव होते, जी आधी कधी नसायची. सकाळी सकाळी माणूस फ्रेश असायचा, पण आता कुठल्या कुठल्याच मनात एक उदास येणार की आजचा दिवस जाईल का नाही जाणार. लेक ऑफ इंटरेस्ट इन अदरवाईज प्लेजरेबल ऍक्टिव्हिटीज हे अत्यंत महत्वाचं की लोकांना ज्या आधी गोष्टी आवडायच्या, बाबा एखाद्याला आधी गाणं ऐकायला आवडतं, टेकडी चढायला आवडते, फिरायला जायला आवडतं, या सगळ्यांमधला इंटरेस्ट त्यांचा कमी होतो. अत्यंत साध्या साध्या गोष्टीत थकवा यायला लागतो की 4 पावलं चालत तरी दमलो, नाहीच जमत आहे. घरातली छोटीशी कामं केली तरी दमणं, म्हणजे इझी फटिगॅबिलिटी ही खूप कॉमनली डिप्रेशन मध्ये दिसते. त्यांचं अटेन्शन कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. काही जण वर्क फ्रॉम होम करतायत, तिथंही त्यांना अटेन्शन होत नाही, कारण काम करताना विचार सारखे मनात असतात आणि काहीतरी होईल आणि भविष्याचं काय, यामुळे कामातही लक्ष लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाही. ओव्हरऑलच एक सेल्फ एस्टीम त्याची कमी होते की जी एक कॉन्फिडन्स लेवल आधी होती की मी आधी हे करीन, भविष्यात असं करू, ते सगळं लोकांचं आता जाऊन लो सेल्फ एस्टीम तयार झालेली आहे. ही डिप्रेशनचं एक खूप कॉमन लक्षण आहे. बरेच जणांना गिल्ट असतो की बाबा एखाद्या कुठल्याही गोष्टीचं माझ्यामुळेच झालीये. घरामध्ये कुणीला काही त्रास झाला की मीच मीच गिल्टी आहे. मीच उगाच मग काल बाहेर गेलो. काही जणांचे घरी आई-वडील पॉझिटिव्ह झाल्यानंतर तरुण पिढीला खूप गिल्ट आला की बाबा आपल्यामुळेच आपण ह्यांच्या आयुष्याचा धोका निर्माण केला. ओव्हरऑल खूप निगेटिव्ह थॉट्स तयार होतात की बाबा भविष्यात काय राहिलंय? आयडियाज ऑफ होपलेसनेस, हेल्पलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच काय की मी वर्थच नाहीये जगायला. मी हेल्पलेसच आहे. असे सगळे पेसिमिस्टिक थॉट्स भविष्यामध्ये यायला लागतात. लोकांच्या झोपा कमी झाल्यात, भूक कमी लागते. डिप्रेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिक्सली असं पण होतं की काही जणांना सुरुवातीला झोपायला त्रास होतो, काही जणांना मध्ये मध्ये जाग येते आणि परत झोप लागत नाही, आणि सगळ्यात क्लासिकल की बरेच जणांना समजा सकाळी 5 वाजता उठायची सवय असेल तर 3 लाच जाग येते. म्हणजे 1-2 तास आधी जाग येऊन नंतर झोपच येत नाही. एक क्लासिकल डिप्रेशन मधला स्लीप पॅटर्न असतो. भूक कमी होते. पण काही जणांना अटिपिकल डिप्रेशन हे असतं. म्हणजे काय की उलट होतं. काही जणांची झोप जास्त होते, काही जणांची भूक वाढते. तर हेही लक्षणं कोविडमुळे डिप्रेशनमध्ये दिसत आहेत. आणि सगळ्यात शेवटचं आणि खूप महत्वाचं की आयडियाज ऑफ सेल्फ हार्म, की इतकं टोकाची भूमिका घ्यायचे विचार येतात की बाबा मी जगून काय करायचंय, त्यापेक्षा मी गेलेलं बरं, मीही सुटीन, माझ्या घरी कुठेतरी वे ऑफ गोइंग आउट हे एक थॉट्स असतात की माझ्या मृत्यूने फायदाच होणार आहे. त्यामुळे फ्रिक्वेंटली स्वतःलाच काहीतरी करून घ्यायचे विचार गेल्या 6 महिन्यात लोकांचे खूप वाढले. त्यामुळे हे झाले डिप्रेशनचं. अजून एक आहे की अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन. बरेच वेळा जेव्हा एखाद्याला बारीकशी लक्षणं दिसतात आणि तो टेस्टिंग करतो, टेस्टचा रिझल्ट येईपर्यंत तो ठीक असतो थोडाफार की होईल किंवा नाही होईल, होईल किंवा नाही, पण जेव्हा रिझल्ट येतो तो पॉझिटिव्ह असतो, अचानक स्ट्रेस येतो, त्याला आपण अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन म्हणतो. हेही खूप कॉमनली गेल्या 6 महिन्यात दिसतंय की एकदम हे सगळे अँझायटी, डिप्रेशनचे सिम्पटम अचानक सुरू होतात. आणि ह्याला कारण असतं की मोठा COVID-19 बद्दलचा स्ट्रेस. तर ही एक अक्यूट स्ट्रेस रिॲक्शन एस्पेशली पॉझिटिव्ह झालेल्यांमध्ये इमिजिएटली दिसते आणि ती पुढे त्याचं रूपांतर हळूहळू 3 दिवसाने अँझायटी मध्ये किंवा डिप्रेशन मध्ये होतं. अल्कोहोल विड्रॉल हा एक खूप गेल्या 6 महिन्यात प्रॉब्लेमॅटिक एरिया आहे की बरेच जण हे सगळं अचानक लॉकडाऊन वगैरे झाल्यामुळे बरेच जणांचं अल्कोहोल मिळणंच बंद झालं. घरी कोणाच्या अल्कोहोल नसल्यामुळे 2-3 दिवसानंतर अल्कोहोल कुठल्याही प्रकाराचं न मिळाल्यामुळे सगळ्यांना विड्रॉल आला. अल्कोहोल विड्रॉल म्हणजे काय की समजा तुम्ही अचानक दारू बंद केली किंवा थोडी थोडी कमी करत 3 दिवसात बंद झाली
की 4 ते 5 दिवसानंतर येणारे सगळी लक्षणं. बरेच वर्ष अल्कोहोल पिणाऱ्याच्या मेंदूला अल्कोहोलच्या एक पर्टिक्युलर लेव्हलची सवय झालेली असते. ती जर का अल्कोहोल मिळालं नाही किंवा ते बॉडीमध्ये गेलं नाही, तर त्यांचा मेंदू काम करत नाही आणि तो विचित्र सगळे सिम्पटम्स तयार करतो, ज्याला आपण अल्कोहोल विथड्रॉवल सिम्पटम्स म्हणतो. तर ही तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये खूप कॉमनली गेल्या 3-4 महिन्यात बघितलंही असेल. तर ही लक्षणं कुठली? सगळ्यात सोपं म्हणजे दारू बंद झाल्यानंतर पहिल्या 1-2 दिवसात हाताची थरथर सुरू होते. 2-3 दिवसांनंतर हळू-हळू ऑटोनॉमिक हायपर ऍक्टिव्हिटी सारखे म्हणजेच घाम फुटणं, तोल जाणं, घशाला कोरड पडणं, ब्लड प्रेशर वाढणं, ह्या सगळी लक्षणं दिसायला लागतात. हळू-हळू 3ऱ्या ते 6व्या दिवसानंतर त्यांना हॅल्युसिनेशन होतात. म्हणजे लिटरली तुम्ही कॉमनली बघितलं असेल, की लोकं अक्षरशः 6-7 दिवसानंतर दारू पिण्याची ऍक्टिंग करतात. म्हणजे नातेवाईक येऊन सांगतात, की "अहो, तो असं ग्लासमध्ये असं करतोय, खरं तर काहीच नाहीये." इतकं भ्रम किंवा इतके हॅल्युसिनेशन्स होतात. आणि 7व्या दिवशी नंतर मात्र पेशंट डिसओरिएंटेड होतो किंवा त्याला कन्व्हर्जन येतात. त्याला आम्ही रम फिट म्हणतात. तर अशी हे अल्कोहोल विथड्रॉवलची लक्षणं पण गेल्या 5-6 महिन्यात खूप वाढलेली आहेत. शेवटचं की बाबा ही झाली की समजा आत्ताची COVID-19 मध्ये दिसणारी लक्षणं. पण अजून एक लक्षणांचा ग्रुप आहे, की ज्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतो, की जो आत्ता यायला लागलेला आहे आणि पुढच्या वर्षभरात हा प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. की ह्याच्यात काय असतं, की पोस्ट ट्रॉमॅटिक म्हणजे जुन्या झालेल्या ट्रॉमा किंवा स्ट्रेसर परत आठवणं, याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस म्हणायचं. अशा पेशंटमध्ये समजा अजून 1 वर्षाने समजा कोरोनाचं व्हॅक्सिन आलं किंवा कोरोना कमी झाला, तरी जे पॉझिटिव्ह आता झालेत किंवा ज्यांच्या घरी कुणाची डेथ झाली आहे, त्यांना वर्षभरानंतर, 1.5 वर्षानंतर परत जणू काही कोरोना झालाय असं रिअॅलिटीत वाटायला लागतं. त्यांना डे टाईममध्ये ड्रीम्स येणं, त्यावेळी कोविडचं झालेले सगळी वाताहत दिसणं, असं अक्षरशः रिअॅलिटीत झाल्यासारखं वाटायला लागतं आणि ही सगळी लक्षणं परत येऊ शकतात. याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणतोय. हेही तुम्ही लक्षात ठेवा कारण काही महिन्यानंतर असेही पेशंट तुमच्या समोर येणार आहेत, की ज्याची थोडीफार लक्षणं तुम्हाला कळाली, तर तुम्ही हे डायग्नोज करू शकाल, की हे PTSD आहे. आता थोडंसं आपण हे सगळे झाले सायकॉलॉजिकल सिम्प्टम्स. आता तुम्ही पेशंटची तुम्हाला ही सिम्प्टम्स लक्षात आली आहेत, ती असेस कशी करायची? मी म्हणलं तसं, की तुम्ही खूप महत्वाचे डॉक्टर या सगळ्यामध्ये आहात. कारण पेशंट पहिल्यांदा तुमच्याकडे येणार आहे. आमच्याकडे तो खूप उशिरा येतो, तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो. तर तुम्ही काय करा? सगळ्यात प्रथम ही पेशंटशी एक 15-20 मिनिटं छान गप्पा मारा. बरेच वेळा तुमच्या माहितीतला पेशंट असल्याने तुम्हाला रॅपो डेव्हलप करायची गरज पडत नाही. पण एखादा नवीन पेशंट आला तर त्याच्याशी मन मोकळेपणे बोला. त्याला असं वाटलं पाहिजे की ही व्यक्ती आहे जिला आपण आपले सगळे लक्षणे नक्की सांगू, आपल्याला ही सपोर्ट करू. त्यामुळे पेशंटशी बोलणं, त्याला नक्की काय होतंय त्याच्याबद्दल माहिती द्या. नवीन एखादा पेशंट आला असेल तर त्याच्याशी पहिले पर्सनल गोष्टीत बोला, नातेवाईकांशी बोला आणि मग लक्षणांना हात घाला. म्हणजे रॅपो तयार व्हायला मदत होते. त्याच्याशी एक 5-10 मिनिटं बोलल्यावर तुम्हाला मी जे मगाशी सांगितले त्यातले काही ना काहीतरी लक्षणं आढळतील. त्याच्याशी बोलल्यानंतर नातेवाईकांशी बोलणं तेवढंच गरजेचं आहे. कारण काही वेळा पेशंट स्वतः तेवढं तीव्रता किती आहे किंवा तेवढी लक्षणे सांगू शकत नाही. त्यांच्याबरोबर जी कायमस्वरूपी व्यक्ती राहते, तिच्याशी बोलणं तेवढंच गरजेचं असतं, की बाबा जे पेशंटनी सांगितले ते किती बरोबर आहे? ते तसंच आहे का जास्त आहे का कमी आहे? याची एक माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरी गोष्ट ज्याला आम्ही आमच्या भाषेत मेंटल स्टेटस एक्झामिनेशन म्हणतो. म्हणजेच काय, की बुवा जसं तुम्ही फिजिकल एक्झामिनेशन करता, तसं आम्ही मेंटल स्टेटस जी तुम्ही करू शकता. मेंटल स्टेटस एक्झामिनेशन म्हणजे तुमच्या लेव्हलसाठी पेशंट आत आल्यानंतर त्याचं बिहेवियर तुम्ही फक्त लक्ष देऊन बघा, की तो कसा आलाय, त्याचे कपडे चांगले आहेत का, तर कपडे घाण आहे, त्याने व्यवस्थित केस विंचरलेत का, दाढी केली आहे का, तिथनंच तुम्हाला अंदाज यायला लागतो, की बाबा अरे हा डिप्रेस आहे, हा फारच चिंतातूर आहे. कारण असं तीव्रता असलेल्या पेशंट खूप क्लीननेस पाळत नाहीत, ते कळतं. त्यामुळे ऑब्झर्वेशन हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी बोलत असता तेव्हा तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की पेशंट बोलतोय कसा,
त्याचा आवाज कसा आहे, तो भीतीदायक ह्याच्यात बोलतोय, तो थरथरतोय का, त्याला घाम येतोय का, तो सारखा इकडे अनस्टेबल आहे का, तुमच्याशी आय टू आय कॉन्टॅक्ट करतोय का, ह्या सगळ्या गोष्टींनी थोडंफार तुम्हाला नक्की अंदाज येईल की बाबा हा किती तीव्रतेच्या ह्याच्यात आहे. त्याला आम्ही एमएससी म्हणतो. आता थोडेसे मी तुम्हाला एक 10 अतिशय सोपे प्रश्न सांगतो की हे सर्व प्रश्न तुम्ही तुमच्या पेशंट्सला विचारा. तुम्हाला 100% डायग्नोसिस करता येईल की कुठला ना कुठला याला मानसिक ताणतणाव आहे का नाही. तर हे सिंपल क्वेश्चनर आहे की तुम्ही अगदी इझिली याचा वापर करू शकता. पहिला प्रश्न, हाऊ आर यू फिलिंग, हाऊ इज युअर मूड. तुम्ही त्याला विचारा की मित्रा कसं वाटतंय आता, सध्या मूड कसा आहे. तो तुम्हाला अतिशय व्यवस्थित सांग, टेन्शन आले, उदास वाटते. दुसरा प्रश्न, की तुझ्या आवडीच्या गोष्टीतला इंटरेस्ट कमी झालाय का गेल्या काही महिन्यात. 100% त्याचं उत्तर हो असेल. हो हो, मला आधी समजा मी रोज 1 तास फिरायला जायचो, आता ते बिलकुल फिरत नाहीये. हेच तुम्हाला नक्की तो 2 मिनिटात सांगेल. तिसरा प्रश्न, तुला कशाबद्दल अपराधीपणा वाटतोय का. नक्कीच तुम्हाला उत्तर मिळेल की हो, माझ्या शेजारचा पॉझिटिव्ह झाला, मी त्याच्याकडे गेलो, तिथनं मी परत माझ्याकडे आलो, मला खूप अपराधीपणा वाटतं की उगाच मी गेलो. उत्तर मिळेल. हाऊ इज युअर स्लीप आणि ॲपेटाईट, की बाबा तुझी झोप तुमची कशी आहे आणि भूक कशी आहे. 5वा इम्पॉर्टंट क्वेश्चन, परत परत कोविड बद्दलचेच विचार येत आहेत का. 6वा अतिशय सोपा प्रश्न, की आर यू वरीड अबाउट युअर ओन हेल्थ और हेल्थ ऑफ युअर रिलेटिव्ह, किंवा तुला स्वतःच्या भवितव्याची भीती आहे का, किंवा तुझ्या नातेवाईकांबद्दल विचार येतात का. डू यू हॅव एनी कन्सर्न रिगार्डिंग फ्युचर. नक्कीच अति इझिली तो तुम्हाला उत्तर देईल की भविष्यात मी लोन घेतलंय ते मी कसं फेडू, माझा एक व्यवहार राहिलाय त्याचं काय होईल, सगळ्या फ्युचरची चिंता तो तुमच्या समोर उलगडून सांगेल. आर यू फॉलोइंग युअर डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज. हे खूप महत्वाचं आहे की बाबा तू आधीच्या सारखं तुझं रुटीन चालू आहे का, की बाबा आधी एखादा काम करत असेल तर ते काम तू घरी वर्क फ्रॉम होम मध्ये तेवढंच करतो का. तुम्हाला नक्कीच अगदी इझिली उत्तर मिळेल की तू काय नक्की करतो, त्याच्यात किती बदल झालाय. यू हॅव एनी फिजिकल सिम्पटम्स. हाही प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की काही जणांना आता नंबर कोविडचा बऱ्यापैकी वाढत असल्याने कोविडचे लक्षणं पण येण्याची शक्यता आहे. ती पण तुम्ही रूल आउट केली पाहिजे की बाबा त्याला ताप येतोय का, अंगदुखी आहे का, जुलाब होत आहेत का. म्हणजे तुम्हाला थोडेफार अंदाज येऊ शकतो की बाबा हा पॉझिटिव्ह आहे किंवा नाही. तेही खूप गरजेचं आहे. आणि शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं की बाबा आपल्याला काहीतरी बरं वाईट करून घ्यावं असे विचार एकदा तरी गेल्या काही महिन्यात आलाय का. मला अगदी 100% खात्री आहे की हे 10 प्रश्न तुम्ही जर का तुमच्या पेशंटला विचारले आणि त्यातल्या एकाच जरी उत्तर हो आलं तर त्याला नक्कीच सायकोलॉजिकल डिस्ट्रेस आहे हे तुम्ही डायग्नोज केल्यासारखं होईल. आता समजा तुम्ही पेशंटशी 5-10 मिनिटं बोललात, त्याच्या नातेवाईकाशी बोललात, हे प्रश्न विचारले आणि तुम्हाला बऱ्यापैकी कन्फर्मेशन झालं की बाबा ह्याला मानसिक त्रास आहे, तर मग त्याला सामोरं कसं जायचं. 2 प्रकार त्याच्यात आहेत. जे पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे काउन्सिलिंग आणि सायको एज्युकेशन. हे तुम्ही आणि फक्त तुम्हीच चांगलं करू शकणार आहात. कारण तुम्ही फर्स्ट कॉन्टॅक्ट डॉक्टर आहात. थोडक्यात काय की पेशंटला तुम्ही तुमच्याशी बोलल्यानंतर कॉन्फिडन्स देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तो ऑलरेडी तुमच्याकडे खूप भीतीने आलेला असतो आणि खूप अपेक्षा घेऊन आलेला असतो. जेव्हा तुम्हाला लक्षात येतं की हा स्ट्रेसमध्ये, तेव्हा तुम्ही त्याला रिअश्युरन्स देणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला असं फिलिंग दिलं पाहिजे की मी तुला नक्की मदत करीन, आम्ही सर्व लोक तुझ्यासाठीच आहोत, तुझे नातेवाईक तुझ्या बरोबर आहेत आणि आम्ही तुला याच्यातून नक्की बाहेर काढू. पॉझिटिव्ह सपोर्ट एक देणं अत्यंत गरजेचं आहे. थोडीशी रिअलिस्टिक कोविडची इन्फॉर्मेशन ही देणं अत्यंत गरजेचं आहे. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मार्च मध्ये काय परिस्थिती होती आणि आता काय आहे, ही त्याला तुम्ही थोडक्यात समजून सांगा की आता आपण बऱ्यापैकी चांगल्या सिच्युएशन मध्ये आहोत, याच्या पुढे ही सिच्युएशन चांगलीच होत जाणार आहे. त्यासाठी तुम्ही थोडेसे एक्झाम्पल द्या की बाबा त्यावेळी व्हॅक्सिन नव्हते, आता व्हॅक्सिन येते. पण थोडंसं या व्हॅक्सिन बद्दल लोकांमध्ये खूपच मोठी चुकीची आशा निर्माण झाली की बरेच जणांचं आहे की आता व्हॅक्सिन येणारच 1 महिन्यात, घेणार आणि आपण बरे. तर त्याच्याबद्दलही रिअलिस्टिक इन्फॉर्मेशन तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे
की बाबा व्हॅक्सिनच्या ट्रायल चालल्या, हे व्हॅक्सिन कमर्शियल यूज साठी ग्रीन सिग्नल मिळायला अजून 4-5-6 महिने मिनिमम लागतात. त्यामुळे साधारणतः मार्च मध्ये जर का हे झालं तर त्याचं प्रोडक्शन सुरू व्हायला एप्रिल मे होऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत यायला जुलै ऑगस्ट पण उजाडू शकेल. तर तुम्ही त्यांना एक रिअलिस्टिक इन्फॉर्मेशन द्या, म्हणजे त्यांची जी खोटी आशा आहे ती थोडी कमी होईल, पण नक्की व्हॅक्सिन येणार आहे हे पण कन्फर्म होईल आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे थोडस रिअलिस्टिक इन्फॉर्मेशन द्या आणि ते तुमच्या इन्फॉर्मेशनवर विश्वास ठेवतील, कारण तुम्ही डॉक्टर आहात, बाकी कुठल्याही याच्यापेक्षा. सगळ्यात महत्वाचं त्यांना तुम्ही सल्ला द्या की कुठल्याही प्रकारे कोविड-19च्या निगेटिव्ह न्यूज कडे लक्ष देणे नाही. टीव्ही असो, व्हॉट्सअप, जिथे जिथे कोविड-19ची निगेटिव्ह गोष्ट आहे ते पूर्णपणे टाळणे. कारण या सगळ्यांनी इतकी भीती वाढते लोकांची की असं वाटतं की सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे, तर मग आपलं कसं होईल. याचा उलटा फायदा तुम्हाला असं करून घेता येईल की तुम्ही त्याला असंही बिंबू शकता की मित्रा, तू एकटा नाहीयेस, कोविड होणारे भरपूर लोक जगात आहेत, त्यामुळे हा एक कॉमन आजार झाल्यासारखा आहे आणि मे बी पुढच्या वर्षभरात आपण ह्याला काही महत्व देणार नाही, नॉर्मल फ्लू सारखं पण हे होऊ शकेल. त्यामुळे थोडस त्याला निगेटिव्ह गोष्टींपासून वाचवणं गरजेचं आहे. आणि 3 इम्पॉर्टंट कोविड सेव्हिंग किंवा कोविड प्रिव्हेंटिव्ह ट्रायल्स आहेत, त्याची रिअलिस्टिक माहिती तुम्ही नक्कीच द्या. आता हे 3 इम्पॉर्टंट ट्रायल्स कुठले? सगळ्यात पहिला जो सगळ्यांना माहिती आहे पण तरी प्रॉब्लेम सांगतो, सोशल डिस्टन्सिंग, फेस मास्क यूज, फेशियल यूज आणि हँड सॅनिटायझर. हे माझ्या गेले 6 महिन्यात लोकांच्या डोक्यात अगदी पूर्णपणे भिनलेलं आहे. पण तरी पण हा नंबर आपला का वाढतोय? कारण लोक याचा शास्त्रीय वापर बिलकुल करत नाहीयेत. सोशल डिस्टन्सिंग, मी गेल्या 4 महिन्यात, पहिला मार्च एप्रिल सोडला तर गेल्या 4-5 महिन्यात मी कुठेही कुठल्याही दुकानात 5 ते 5 फूट अंतर ठेवून उभी असलेली लोक बघितलेली नाही. लोक गर्दी करतात. आता आपण लोकांना चेंज करणं शक्य आहे का? तर नाही. पण आपण स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिली मेंबरसाठी स्वतः काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. हे तुम्ही त्यांना समजून सांगा की बाबा काय करता येईल. की घरामध्ये समजा 4 लोक असतील, त्याच्यात काही आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील, तर पहिली गोष्ट त्यांनी बिलकुल बाहेर पडू नये कुठल्याही गोष्टीसाठी. तरुण लोकांनी बाहेर पडावं, ते पण आठवड्यातून एकदाच बाहेर पडा. एकाच वेळी एक लिस्ट प्रॉपर करून बऱ्यापैकी वस्तू, मग तो किराणा माल असो, भाजीपाला, जे काय असेल, औषधं असतील, ते सगळं घ्या. त्याच व्यक्तीने परत पुढच्या आठवड्यात बाहेर न पडणं, दुसऱ्या तरुणाने बाहेर पडणं, म्हणजे बाहेर मिनिमम कॉन्टॅक्ट होईल, हे खूप महत्वाचं आहे, जे लोक करत नाही. ज्यांना डायबिटीस आहे, हायपरटेन्शन किंवा कुठलेही कोमॉर्बिड आजार आहेत, त्यांनी बिलकुल बाहेर पडू नये. बँकांची कामं किंवा बाकीची कामं ऑनलाईन करता येत असतील तर ती सगळी करा. पण ह्या सोशल डिस्टन्सिंगचं महत्व लोकांना घेणं अत्यंत गरजेचं आहे. नुसतंच लोकांना माहिती आहे की बाबा अंतर ठेवू, पण लोक सायंटिफिक रित्या काही करत नाही. अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्या इथे कुणीही पाळत नाही, तो म्हणजे काय की आपल्या इथे बरेच लोक अजून जॉईंट फॅमिलीत राहतात, की घरामध्ये काही जणांना आजी आजोबा आहेत जे ऑलमोस्ट 65-70चे आहेत, आई वडील आहेत जे 50 पुढचे आहेत आणि मुलं मुली आहेत जे बाबा 20 ते 40 मध्ये. प्रॉब्लेम काय होतोय की 20 ते 40 ची मुलं बाहेर जात आहेत, तिथनं व्हायरस लोड स्वतः असिम्प्टोमॅटिक होऊन घरात येतात आणि घरातल्या वयोवृद्धांना त्याची पॉझिटिव्हिटीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि ही जे 60च्या पुढचे आजी आजोबा आहेत, ते ऑब्व्हियसली वयामुळे त्यांची इम्युनिटी कमी आहे आणि त्यांना बऱ्यापैकी सिरियस कोविड इन्फेक्शन होऊन ऍडमिशनची गरज लागते. त्यामुळे ऍडमिशनच्या बेड सगळ्या इतक्या फुल आहेत. तर यासाठी एक साधी गोष्ट तुम्ही त्यांना सांगा की ज्यांच्या घरी आजी आजोबा आहेत किंवा वडील आई वडील 50च्या पुढचे आहेत, त्यांनी घरामध्ये पण सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. जमेल तेवढं, की एका वेळी जेवायला न बसणं, वेगवेगळ्या वेळी लोकांनी बसलं तरी चालू शकतं. फेस मास्क आणि फेस शील्ड, घरामध्येही फेस मास्क लावणं गरजेचं आहे, जे कोणी करत नाही. आता फेस मास्क बद्दल सांगतो.
बरेच लोक फेस मास्क लावतात, पण इतकी पण लोक आहेत की जे बोलताना तर नाकाच्या खाली घेतात आणि बोलतात, कुणाशी गप्पा मारताना खाली काढूनच बोलतात. म्हणजे काहीच उपयोग नाही. हे तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे की बाबा एकदा फेस मास्क लावला की त्याला हातही शक्यतो लावू नये, किंवा जर का कापडी फेस मास्क असेल तर धुणं गरजेचं आहे. लोक 3-3 दिवस एकच मास्क लावतात, त्याचा काही उपयोग नाही. फेस शील्ड, सी, हे जे एक 6 इंच जो आपल्या चेहऱ्याचा भाग आहे याला आम्ही कोविड सर्कल म्हणतो. म्हणजे काय, की आता 6 महिन्यानंतर आपल्याला हे नक्की माहिती आहे की कोविड इन्फेक्शन ट्रान्समिशन होण्याचे 3च मेन गोष्टी आहेत: नाक, डोळे आणि तोंड. स्किन मधनं तो बिलकुल जात नाही. त्यामुळे या कोविड सर्कलला आपण हात बिलकुल लावता कामा नये. त्यासाठी नक्की होतो की समोर एक बॅरियर असेल तर आपलाच हात तिथे जात नाही. तर ह्याचा वापर वाढवण्याची गरज आहे. हँड सॅनिटायझेशन सगळ्यांनाच माहिती आहे. तरी सुद्धा जेव्हा लोक घरात जातात तेव्हा मॅक्झिमम वेळा तो मास्क काढतात, नाकाला खाज आली की सरळ हात लावतात, जे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे फेस मास्क किंवा फेस शील्ड काढल्यानंतर इमिजिएटली आधी पण हँड सॅनिटायझर करण्याचं गरजेचं आहे आणि नंतर पण. त्यांनी इन्फेक्शनचं स्प्रेड कमी होईल. हे तुम्ही त्यांच्या मनावर गमवा. सेकंड ट्रायल, हेल्दी डाएट, रेग्युलर एक्सरसाइज आणि साऊंड स्लीप. ज्या लोकांचं ही त्रिसूत्री चांगली आहे त्यांना एकंदरच आजार कमी होतात, मग ते शारीरिक असो वा मानसिक असो. आता लॉकडाऊनमुळे यामध्ये बऱ्याच लोकांचा डिस्टर्बन्स झाला होता की बाहेर जायला, व्यायामाला जायला जागा नाहीये, जिम नाहीये. पण आता हळूहळू परिस्थिती चांगली झाली, लॉकडाऊन कमी आहे, लोक रनिंग करू शकतात, बाहेर जाऊन थोडं थोडं एक्सरसाइज करू शकतात. त्यामुळे ह्या 3 गोष्टी तुम्ही त्यांना समजून सांगा. तिसरा ट्रायल आहे रेग्युलर डेली ऍक्टिव्हिटीज. तुम्ही त्यांना हे समजून सांगणं गरजेचं आहे की तुम्ही जे आधी करायचं ते सगळं आता बिंदास करा. फक्त फर्स्ट ट्रायलच्या प्रिकॉशन्स नीट घ्या. ओव्हरऑल जर का माणूस आधी जे करतोय ते काम परत करायला लागला तर त्याची कॉन्फिडन्स लेवल नक्की वाढेल. पॉझिटिव्ह कम्युनिकेशन ठेवा. तुम्ही रोज तुमच्या मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा मारा, फोनवर बोला, तुम्ही न्यूज बघा, पण पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोला. कोविड बद्दल शक्यतो बोलूच नका. अगदी टीव्ही बघायचा असेल तर हलके फुलके पिक्चर बघा, हलक्या फुलके सिरियल बघा की ज्याने तुम्ही ओव्हरऑल पॉझिटिव्हिटी माइंडची जास्त चांगली होते. सेल्फ रिलॅक्सेशन हे एक अत्यंत गरजेचं आहे की बरेच वेळा लोकांना की कुठल्या ना कुठल्या तरी देवावर या कशावर तरी श्रद्धा असते. सगळ्यांना तुम्ही सांगा की घरातल्या छोट्या तुमचं जे मंदिर आहे त्याच्यासमोर एक 5 मिनिटं डोळे मिटून रोज बसा. तुमच्या श्वासोश्वासावर कॉन्सन्ट्रेट करा. हे अतिशय साधं सेल्फ रिलॅक्शन. ज्यांना योगा येतो त्यांनी योगा करावं, ज्यांना मेडिटेशन चांगलं येतं त्यांनी मेडिटेशन करावं. तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे, ज्यांनी ओव्हरऑल आत्मविश्वास खूप वाढतो. अजून एक गोष्ट तुम्ही त्यांना सांगणं गरजेचं आहे की साधारणतः हा कोरोना आपल्या सगळ्यांनाच होण्याची शक्यता आहे. पण त्यातले 70% लोक हे असिम्प्टोमॅटिक कॅरियर असणार आहेत की ज्यांना आपल्याला कोरोना झाला हेही कळणार नाही. उरलेले 20 ते 25 ना माइल्ड मॉडरेट सिम्पटम्स येणार आहेत की जसं आपल्याला रुटीन सर्दी खोकला होतो. त्यामुळे जवळपास 95% लोकांनी घाबरायची गरजच नाही. 5% थोडंसं सिरियस कॉम्प्लिकेशन नक्की होणार आहेत आणि त्यातले 2 ते 3% मृत्यू होऊ शकतो. ही एक रिअलिस्टिक इन्फॉर्मेशन पण तुम्ही त्यांना दिली तर त्यांचा कॉन्फिडन्स नक्की वाढतो. आता साधारणतः हे तुम्ही त्यांना सांगितलं की त्याच्यानंतर एक फिजिकल एक्झामिनेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे की बाबा खरंच याला काही अलार्मिंग सिम्पटम्स आहेत का, की बाबा ड्रायनेस आहे का, फिवर येतोय का, घसा दुखतोय का, फटीग येतोय का. आतापर्यंत तुम्हालाही माहितीये की अजूनही अशी स्पेसिफिक लक्षणं बिलकुल कोरोनाची सापडलेली नाहीये. उलट खूप वेग सिम्पटम्स आहेत. काही जणांना फक्त टेस्ट जाते, काहींना वास वास जातो, काहींना फक्त अंग दुखतं, काहींना लूज मोशन्स होतात. थोडक्यात तुम्ही तुमच्या पेशंटना काय सांगा की सेल्फ मॉनिटरिंग जे मी म्हणले की ते कसं करावं. की कोविडचे कुठलीही स्पेसिफिक लक्षणं नाहीत. त्यामुळे पेशंटला तुम्ही असं सिंपल सांगू शकता की आधी तुम्हाला तुमच्या भूतकाळात कधीही न झालेलं चेंज जर का तुम्हाला आत्ता वाटायला लागलं,
भले मग तो थकवा असो, ताप असो, घसा दुखणं असो, बॉडी एक असो, जे काही महिन्यांपूर्वी नव्हतं पण आता काही कारण नसताना सुरू झालंय आणि ते जर का 1-2 दिवस राहिलं तर मात्र तुम्ही डॉक्टरकडे या. पण स्पेसिफिक लक्षण सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांना हे सांगा की आधी नसलेलं आत्ता नवीन झालंय आणि ते थोडं कंटिन्यू राहतंय असं वाटलं तर ताबडतोब डॉक्टरचा सल्ला घ्या. सेल्फ मॉनिटरिंग बद्दल सांगा की बाबा साधारणतः ब्रेथलेसनेस हे बऱ्यापैकी कॉमन लक्षण आहे. ऑक्सिमीटर सगळ्यांकडे असेल असं नाही. तो जर का घेण्याचा असेल तर जरूर पेशंटला म्हणा तुम्ही घेऊन रोजच्या रोज ऑक्सिजन लेवल बघा. ते नसेल तर बाबा रोज एक 5-10 मिनिटं जॉगिंग करून बघा की तुम्ही आधीपेक्षा दमताय का? तुम्हाला ताप येतोय का? अजून काही होतंय का? हे थोडंसं सेल्फ मॉनिटरिंगचंही त्यांना महत्त्व समजून सांगा. जेणेकरून अशी काही लक्षणं आली तर तो ताबडतोब डॉक्टरकडे येईल. हे झालं सायको एज्युकेशन आणि थोडंसं फिजिकल एक्झामिनेशन. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे एक्सपर्टची मदत घेणं. तुम्ही पेशंटशी बोलला, नातेवाईकांशी बोलला, प्रश्न विचारून एक डायग्नोसिस पर्यंत पोहोचला, काउन्सिलिंग केलं आणि मग लक्षात आलं की बाबा ह्याला बऱ्यापैकी तीव्रतेची मानसिक लक्षणं आहेत. तर मग औषधं काय द्यायची? तर तुम्हाला जी काय थोडीफार औषधं माहिती आहेत ती तुम्ही वापरू शकता. पण सगळ्यात सोपं म्हणजे सरळ जवळचा कुणी सायकियाट्रिस्ट मित्र, तिथं तुमच्या इथे व्हिजिट देणारा सायकियाट्रिस्ट याला फोन लावा. कारण आजकाल सगळे टेलिकम्युनिकेशन करतात. त्यांना थोडक्यात माहिती द्या की असा पेशंट आहे, याचं वय असं आहे, अशी लक्षणं दिसतात. तर मला असं वाटतंय की याला औषधांची गरज आहे, नुसतं काउन्सिलिंग होणार नाही. तर काय द्यायची? कुणीही तुम्हाला याच्यात मदत करेल, सायकियाट्रिस्ट सांगेल तसे डोस द्या आणि त्यांना फॉलोअप द्या. समजा ही सगळी हिस्ट्री घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की पेशंट सुसायडल आहे, तर मात्र काहीही न विचार करता जवळच्या टर्शरी सेंटरमध्ये जसं भारती हॉस्पिटल किंवा मोठी हॉस्पिटल आहे तिथे ताबडतोब सायकियाट्रिस्टचा रेफरन्सला पेशंटला पाठवा आणि नातेवाईकाला सगळं समजून सांगा जेणेकरून त्याला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळून तो बरा होईल. तर हे थोडंसं एक्सपर्टची हेल्प घेणं हेही तेवढंच गरजेचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर जर का तुम्ही एक 10 ते 15 मिनिटं तुमच्या पेशंटला दिली आणि हे जर का मानसिक लक्षणं तुम्ही लवकर डायग्नोसिस करून त्याला आयदर काउन्सिलिंग किंवा सायकियाट्रिस्टच्या मदतीने ट्रीटमेंट दिली तर आपण हा जो गेल्या 5-6 महिन्यात कोविड-19 पॅन्डेमिकमुळे होणारे मानसिक आजार वाढण्याचा जो एक कल आहे किंवा हा नंबर वाढण्याचा जो कल आहे तो आपण नक्कीच कंट्रोलमध्ये आणू. त्यामुळे थोडंसं एक 5 मिनिटं पेशंटशी बोला आणि हा सर्व जो वाढता आलेख आहे तो आपण कमी करण्यात आपण यशस्वी अशी मला नक्कीच खात्री. आणि शेवटचं आणि महत्वाचं की हे सगळं तुम्ही फोनवरूनही काउन्सिलिंग करू शकता. म्हणजे समजा एखाद्या पेशंटचा तुम्हाला फोन आला, बिंग अ फॅमिली फिजिशियन तुम्ही त्याला फोनवर पण हे सगळं सांगू शकता आणि त्याचा आत्मविश्वास वाढवू शकता. तर हे सर्व आपण सुरू करूयात आपापल्या प्रॅक्टिसमध्ये आणि नक्कीच मानसिक आजारांचे प्रमाण आपण कमी करू अशी मला ठाम खात्री. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर निलेश नापडे सर. खरोखरच आपण खूप छान बोललात, आमच्या मनातलं बोललात. आमच्या मनाची भीती, हुरहुर, शंका, प्रश्न होते ते सगळे आपण साईन सिम्पटम्स मध्ये सांगितलेत आणि त्याचबरोबर हे जे मार्गदर्शन केलं, काउन्सिलिंग केलं, ह्याचा नक्कीच आम्हा स्वतःलाही आमच्या पेशंटलाही नक्कीच फायदा होईल. धन्यवाद सर. मित्रांनो, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त करोनाचे पेशंट आहेत, सगळ्यात जास्त प्रमाणाचं डेथ पण इथं होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण महाराष्ट्रचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर तर किती स्ट्रेस मध्ये असतील, किती प्रकारचे त्यांना प्रश्न असतील, किती प्रकारचे कामं ते करत असतील. तर तरी देखील मला जाणवतं की ते स्ट्रेसलेस असतात, त्यांना स्ट्रेस कधीच नसतो. असे अष्टपैलू अविनाश भोंडवे सर आपले आता मुंबईला त्यांची मीटिंग होती तरी त्याच्यातून ते वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. आपण सगळेच ओळखतो पण थोडक्यात एक त्यांची ओळख करून देतो. त्यांनी MBBS केलं बीजे मेडिकल कॉलेजमधून, FCGP ऑनर्स केलं आणि जवळपास 1984 पासून ते प्रॅक्टिस करतायत.
ही वॉज अ पास्ट प्रेसिडेंट ऑफ IMA पुणे 2008-2009 ला होते आणि ही इज अ प्रेसिडेंट ऑफ, आणि आता अतिशय महत्वाचं जबाबदारी, खूप मोठी जबाबदारी आणि आपल्याला अभिमान पण वाटतो, ते IMA इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. 24 तास काम करायला लागतंय. अँड ही इज अ युनेस्को चेअर फॉर बायोएथिक्स. Dr. Avinash Gonde was a past president of Rotary Club of Pune, Shaniwarwada. Sir was an assistant government of Rotary International. जवळपास 2500 लेख, आरोग्यविषयक लेख डॉक्टर गोंडवे सरांनी महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सकाळ, पुढारी, इंग्लिश पेपर्स मध्ये लिहिलेले आहेत. जवळपास आरोग्यविषयक, हेल्थ विषयक 10 पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे त्यांच्या, आणि 2000 पेक्षा जास्त लेक्चर्स सरांनी घेतलेले आहेत. तसेच ते इतके अष्टपैलू आहेत की लेखन, दिग्दर्शन आणि प्रमुख कलाकार म्हणून त्यांनी नाटकामध्ये देखील काम केले. आरोग्यविषयक अनेक पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये डॉक्टर सुरेश नाडकर्णी मित्रमंडळ अवॉर्ड, पुणे मराठी ग्रंथालय अवॉर्ड, NK बेहरे अवॉर्ड, भारतीय नागरकर अवॉर्ड, आम्ही पुणेकर अवॉर्ड, तर असे अनेक अवॉर्ड्स आहेत. मी सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. Thank you, Dr. Rajendra Jagtap, President of Society of Emergency Medicine Services, Maharashtra, and of course, one of my very good old friend. Thank you very much for inviting me in this webinar. Rotarian Dr. Asmita Kadam, Madam, Executive Director of Bharati Vidyapeeth, as well as President of Rotary Club of Purandar. Really nice to have with us today. Rotarian Dr. Praveen Jagtap, who is President of RC Purandar. Dr. Anil Lingade, who is the President of PDA. Dr. Amol Hendre, President of Purandar Medical Association. And of course, today's star speaker, Dr. Nilesh Nafde, well-known psychiatrist. As it is, he has already covered all the things, and I am sure that there are very few things which are remaining. Still, rather, even a Sachin Tendulkar does some double century, we have to do something to give a guard. So, dear friends, and all my friend Rotarians, I'm also a Rotarian and of course a doctor. Fear, worry, and stress are normal responses which are perceived or they are real threats. And at times when we are faced with uncertainty or unknown, so it is normal and understandable that the people are experiencing fear in the context of this COVID-19 pandemic. Added to this fear of contracting the virus in pandemic, such as COVID, are the significant changes to our daily lives, as our movements are restricted in support of efforts to contain and to slow down the spread of the virus. Faced with the new realities of working from home, temporary unemployment in many, homeschooling of children, and lack of physical contact, and with other family members also less contact. Friends and colleagues are also not rather meeting quite often nowadays. It is important that we should look after our own mental as well as our physical health. As the health is always described by WHO as not only the absence of disease, but the complete well-being in physical, mental, and social aspects. Out of that, mental health includes our emotional, psychological, and social well-being. It affects how we think, feel, and act. It also helps to determine how we handle the stress and how we relate it to others and make choices. Mental health is important at every stage of life, right from the childhood to the adolescent and throughout our life. In a rough definition of mental health, it is a positive state of mind and body, feeling safe and able to cope with a sense of connection with people, communities, and the wider environment. Many people will feel stressed and exhausted while working in the COVID-19 response. This is natural. This is natural because it is given the specific demands. Everyone reacts differently to stress. It is well known. You may experience something like some physical symptoms are there,
Some of us may feel headache or sometimes difficulty in sleeping. We are getting a lot of patients like this. And of course, some people rather don't feel like eating. They have appetite, but they don't feel like eating. There are some behavioral symptoms like low motivation to work. They don't feel like working. Uh, some people have increased the use of alcohol and drugs, even though there was rather alcohol was not available. You must have seen in the news that people took even the sanitizers as form of alcohol. So all these things, drug abuse, substance abuse was there. Disengaging from religious and spiritual practices, emotional symptoms like fear, sadness, anger, and if stress is consistently stops you from doing your daily activities like going to work, then you definitely feel that there is something wrong in me. The reason of this mental stress, worry, fear are basically you're facing many new demands. You may be having longer working hours because even though you're working from home, the hours are increased. There are very uh, there are not adequate resources for our protection. We have to deal with the COVID-19 related stigma, and of course, in many cases, in doctors also the discrimination, the social discrimination. The doctors as well as patients are getting at many places the social discrimination. They have to sometimes we fear about our own safety and of course the loved ones' safety and their well-being. As you must have seen, many of us have some of your friends or sometimes our children are abroad. The many of the times some of us or some of us have our parents somewhere at distant places. Sometimes the children are in different provinces in the cities at very long distance. So we feel about their safety as well as their well-being, and we keep on listening to all these news in those cities, and sometimes it is really difficult that what is going on. Uh, Sometimes we are confronted with illness. Sometimes anybody in this COVID situation gets some feeling, fever, some fever you get, or some body ache, loose motions, like Dr. Napte suggested. It may be anything. Maybe just a body ache, maybe this lack of getting smell, anosmia, or maybe lack of taste. There are so many symptoms. Then you start feeling that, oh, whether I'm getting COVID, or if I get, uh, will I get place in the hospital? May I need, if I need the intensive care unit, will it be available? Will I get this ambulance which is required? All these questions really trouble us. And everything, all these things come to our mind, and the stress keeps on increasing. Uh, Sometimes you have to care for the family members. Now the incident of COVID is such increase in such a way that now everybody has some of his friends or some family members has been suffering from COVID. He may be in quarantine. So that is also adding to your stress that my brother, my sister, my distant cousin is having COVID, he is admitted. So all these things keep on adding to our stress. Sometimes you after the to me
All these things keep on in our mind. Even we are doctors also, we keep on feeling like this. So this is a natural thing, only thing. This is a stress. So what we are supposed to do, we have to stay up to date with accurate information about the COVID-19 and follow safety measures to prevent infection. It is found that many of our doctor friends, many of our friends who are even very well educated, they do not do all the preventive, they do not follow all the preventive aspects. So we have to. Secondly, this 24 by 7 television, the bombardment of news is a very, very big source of stress. You can say it's a source of stress. 24 by 7, not news, but a source of stress. So you should take break. You should take break from this COVID-19 media thing. Of course, not only the television, but of course those WhatsApp messages and other social media messages where you get all this information. You have to eat well, you have to get enough sleep and exercise physically every day. Do an activity you enjoy and find meaningful every day. To do some activities, all the or the whatever you like. So all these meaningful activity like pursuing the art or reading some books you have rather forgotten, rather you have missed to read. Then of course you can do prayers. You can talk to a friend. Nowadays, I've seen at many homes that people do these WhatsApp chatting, the video chatting to all so many friends. Even all these webinars we are now meeting. I've not met many of my friends rather for a long time, but because of this video chatting and this video conferencing, it is also a good source of meeting people. So always take interest in all these little things. You'll feel better. I will suggest that everybody, whatever rather how much you are involved in your work or busy in your work, but take 5 minutes out of your day and talk to a friend. Talk to a friend to whom you are not talked. Talk to a family member who is staying distant at a far off place, or other trusted person, and talk about how you're fully feeling. If you're feeling powerless, help others. If you feel powerless, you're not having that much capacity to help others. It's helpful to identify these problems and you can do something about those you cannot. Sometimes we can discuss all these things. What is going to happen? You can talk to Dr. Nafde sir and ask few things, or what are the things we should do. Suppose something happens, you can ask some of our good friends, some physician friends, or maybe those people for having some practical approach. My Rotarian friends definitely can call all those doctor friends. There are many doctors in Rotary Club of Purandar, I know, and of course there are very good social workers also. So you can definitely call and keep on talking. Whatever you feel, just clean your rather clean up your mind and talk to everybody. Uh, if you're working somewhere, huh, then talk to your seniors and juniors, talk to your managers, supervisors, colleagues, or all about your well-being at work. How do you feel? Particularly if you are worried about working in the COVID-19 response. Suppose you may feel that if I talk to the people who are coming from outside, what will happen? There are so many people who are just not getting exposed to this thing. Now this is the unlock area, unlock period, and you have to get unlocked not only from the COVID lockdown, but also from the whatever the fear. You have to get unlocked from your fear about COVID. So get updated and face it, but with some restriction. Remember, it is definitely, even if you take precautions, definitely you'll get it. But nowadays, shirking away from work with the fear will be a great disadvantage, and definitely that will be definitely causing stress, not only about your health, but of course the financial and other things and your mental well-being also. Establish daily routine and stick to them in this thing.
Then minimize, suppose you're taking alcohol or drugs or even the tea, coffee, sometimes the tobacco, smoking, reduce it or cut it off. You can definitely, this is a good period when you can rather leave all these vices. This might seem to help in a short term, definitely. Immediately, you may start feeling better, getting good this quality of breath and all this. But of course, it will increase increase your mood. It sometimes, if you rather cut off all these habits, it can lead to lower your mood, may sometimes cause some anxiety, may you may feel difficulty in sleeping, and even if sometimes you get aggression. Some people when they don't take tea or don't smoke, or just they need some alcohol and don't get, they get aggressive. And all these effects definitely will wear off if you keep yourself strong, and if you rather feel, if you get motivated yourself, and definitely you can get all these feelings will be weared off. And if at all there are any problems, you can take help of any good physician, and of course a good psychiatrist. uh, if you are consuming too much of these substances, you can cut down or reducing the amount which is available in your house, and finding other ways to manage stress, such as taking some other help, or some psychological help or psychiatric help, or sometimes medicines also. At the end of the day, at the end of each day, make a short list, mostly in your head, or you are rather forgetful like me, then you can take it on, write down on a paper. And of course, all those ways you can help to others, or things you are grateful for, or such as I help by being kind to someone who was upset, or I'm grateful for support from my friend. Or write down all those positive things. Give some 5 to 10 minutes. Write down good positive. Writing these positive things will definitely create some positive atmosphere and positive mindset, and that will definitely lower the stress level. Uh, you can definitely be realistic about the things you cannot control. You can visualize circles of control uh, to help with this. And there are so many things you can definitely do. The main activity, you can do some relaxation techniques are there. You can take help of all those people who are rather in this. Some yoga is also there. You can you can do the meditation. The meditation maybe just you can close your eyes and rather dry away all the thoughts from your mind. Or there are simple things which I personally keep on telling to my school children friends, that start counting from 100 backwards, like 100, 99, 98, 97, and do it zero. You'll definitely get concentrated. This is one of the way which is very useful. It is described in some American book, but it is really useful, and you can concentrate. So all these are there are many ways you can rather relax. So the relaxation techniques you can definitely try. There are some very good basic, that stretching, dancing, or sometimes doing yogasana. All these are very good stress relievers. Progressive muscle relaxation is one of the known thing, which of course you have to you have to understand. There are some YouTube films also, or some of our friends may teach it. So all these things we can definitely uh, keep on doing, and this is the way you can reduce the stress. The stress, of course, is there all the time. Whenever even a 4-year-old child, if you talk to him, that he says that bahut tension hai. And the people at our age, and even the elders also have stress. So stress is not a bad thing. You have to manage the stress. The stress you cannot delete from your life.
You cannot remain without stress. Stress is an important thing, and because of stress, what we are doing, why Dr. Jagtap is doing all these emergency activities, because of the stress. Is a positive stress. So use our stress positively. Why I'm doing all this, going here and there? Because there is some stress that I have to do something. So stress is a good thing, and you have to manage it and you have to enjoy it. Yeah, you can definitely enjoy that, right? I get up in the morning at around 6 o'clock, and till 12 midnight, I'm constantly busy, and every second is counted. All the works, whatever which I want to do, only 80% I can do. All this is really enjoyable. So whatever the things are, start rather enjoy those things. Sometimes there are some negative outcomes. Also, you can enjoy. Yeah, nahi hua. It is like taking the taking the result of a cricket match positively. Suppose India loses, sometimes we feel bad. Okay, chalta hai. It's a game. So life is also a game. If you take positively, so think positively. All the stress, anxiety, worries, you can manage. And if at all, the mind well that these are the medical conditions. These are the diseases, you can say, of the mind. And you have to get help of a professional psychiatrist if you feel. To go to a professional psychiatrist is not a bad thing in our society. In our society, people think they're going to a psychiatrist that ye pagal ho gaya. It is not this thing. To remain positive, it is of course like if you go to a doctor to get a good health, to take some advice about how should I increase my weight, or how should I reduce my weight. So many times the women, the mothers come to us and ask कि ये बच्चा बहुत पतला है, इसको क्या दूं, कोई tonic दो. So all these things do count, and the same thing happens with the psychiatry also. So don't be shy to go to a psychiatrist. And as you all know, there are very few psychiatrists in India, and all are good. I'm not telling you because Dr. Nafde is there, but it's a fact that the amount of the stress, the amount of the mental, rather the psychiatric diseases, the number of cases are there, are really in big number, and we have very less psychiatrists. And those the psychiatrists, all those patients do not go. As it is said that our mind is like an iceberg. Only the 1/8 part is seen, and the 7/8 part which is below the sea, it is not seen. All the mental diseases are like that. You have to recognize it on your own. Even you should recognize, all the doctors should recognize these symptoms beforehand in our family members, in our friends, and should help them. Because prevention is of course better than cure. And for prevention, you definitely require a good counseling as well as good consultation. It is always said that charity begins at home. So I'm really rather sure that all the members who are present here will definitely take care of their own health, physical health, as well as the mental health, which is very, very important. And this mental health is very important, as many a times people talk about the all these resistance power, the pratikara shakti. People are giving a lot of tablets for pratikara shakti. You never get this type of pratikara shakti by any tablets. You have to keep your health good. Just like that, taking tablets are not important. For keeping good mental health also, you have to make your mind very strong, very positive, and if at all you feel that there is something wrong in your thinking, in your coping up with the conditions, you should definitely take help of a professional psychiatrist. So thank you once again, Dr. Rajendra Jagtap, and thank you Rotary Club of Purandar, as well as
all the Doctors Association, Purandar Medical Association, and PDA, and all the doctors. Thank you very much. Thanks for the inviting. धन्यवाद डॉक्टर अविनाश बोंडवे सर. IMA महाराष्ट्राचं काम करताना नक्कीच महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टरांचा स्ट्रेस असेल, अडचणी असतील, प्रॉब्लेम्स, तर हे सगळे आपण सॉल्व्ह करतायत. पण त्याचबरोबर समाजाच्या पण ज्या काही अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, तेही आपण सॉल्व्ह करताय. आपण जे काही आता अनुभवाची बोललात, इतक्या बारीक सारीक गोष्टी आपण समजून सांगितल्या की ते याचा नक्कीच समाजालाही खूप मोठा फायदा होणार आहे. कारण आपला अनुभव मोठा आहे, अनेक वर्षापासूनचा अनुभव आहे. त्यामुळे आपलं जे मार्गदर्शन आहे हे नक्कीच आम्ही सगळे डॉक्टर्स किंवा रोटेरियन असतील आणि बाकीचे समाजापर्यंत नेऊ की ज्याच्यामुळे नक्कीच एक खूप मोठा फरक पडेल आणि महाराष्ट्रातला जो स्ट्रेस आहे तो नक्कीच कमी होईल. मी भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन, पुणे डॉक्टर असोसिएशन असेल आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ पुरंदर, तर यांच्यातर्फे डॉक्टर अस्मिताताई जगतापांनी जे काही डॉक्टरांसाठी सिरीज चालू केली होती मार्गदर्शन, तर त्या संदर्भात त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्या, तर त्यांना आज मीटिंग असल्यामुळे येता आलं नाही, परंतु डॉक्टर प्रवीण जगताप जे आहेत ते पुरंदर मेडिकल असोसिएशन सेक्रेटरी होते, अमोलेंद्र अध्यक्ष आहे, तर ते 5 रोटेरियन आहे. तर त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं ऍज अ मॉडरेटर. धन्यवाद बोंडवे सर. धन्यवाद सर. धन्यवाद बोंडवे सर, रोटरियन फ्रेंड्स आमचे बोंडवे सर आणि नाफाडे सर. आपण नाफाडे सर असतील आणि बोंडवे सर यांनी दोघांनी आपल्या आताच्या पॅन्डेमिक मध्ये जे काही डॉक्टर असतील, पॅरामेडिकल्स असतील आणि समाजामध्ये सर्वांना जो काय मेंटल आणि फिजिकल स्ट्रेस आहे तो आपल्याला कशा पद्धतीने दूर करता येईल किंवा त्याच्यापासून कसं दूर राहता येईल याच्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी दोघांचे फार मनापासून धन्यवाद मानतो. त्याचबरोबर आमचं रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे आत्ताचे जे प्रेसिडेंट आहेत माननीय डॉक्टर अस्मिता जगताप मॅडम, यांची एक विजन होती की आपण रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या ह्याच्यातून मार्गदर्शनातून सर्व मेडिकल, पॅरामेडिकल आणि सर्व क्षेत्रातील समाजातील सर्व लोकांपर्यंत ह्या पॅन्डेमिक मध्ये कशा पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करता येईल, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याच्यासाठीची आपण वेबिनार सिरीज सुरू करूयात. आणि त्याचप्रमाणे हे वेबिनार सिरीज सुरू केली आणि ही मला वाटतं 7th वेबिनार आताचा सुरू आहे. आणि त्यासाठी त्यांचं मार्गदर्शन असेल रोटरी मधील सर्वच पुरंदर मेडिकल, रोटरी क्लब ऑफ पुरंदरचे सर्व सदस्य, पुरंदर मेडिकल असोसिएशन असेल, पुणे डॉक्टर असोसिएशन आणि भारतीय विद्यापीठ मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे वेबिनार सिरीज सुरू आहे. आणि ह्या अशाच पद्धतीने वेगवेगळ्या टॉपिक वरती हे वेबिनार सिरीज सुरू राहतील. आणि त्याच्यासाठी आम्हाला ह्या सर्वांना इनिशिएटिव्ह आणि डेडिकेटेड काम करणारे आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर राजेंद्र जगताप सर यांचेही मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी याच्यामध्ये फार मोठं काम हाती घेतलंय आणि ते करतायत. त्याबद्दल त्यांचंही मी धन्यवाद मानतो. आणि आजचं हे आपलं मेंटल स्ट्रेस हेल्थ किंवा मेंटल हेल्थ यासाठी जे काय आज आपण इथे वेबिनार आयोजित केलेलं होतं, त्या वेबिनार मध्ये दोन्ही आपले नाफाडे सर असतील आणि बोंडवे सर असतील, या दोघांनी फार चांगलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचं धन्यवाद मानतो. आणि आज आपल्या इथे आजचं वेबिनार इथे संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.